नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव अजित गंगाराम गोलप, राहणार रोहकडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. काल परवा यूट्यूबला आपण सर्वांनी पाहिलं असेल की हायरिच सीड्सची टोपाज या व्हरायटीची खूप चर्चा चालू आहे. 22 एप्रिल 2026ला मी माझ्या शेतामध्ये ती व्हरायटी लावली. गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी भरपूर पाऊस झाला होता. हायरिचच्या रिसर्च सेंटरवर लाईव्ह प्लॉटमध्ये मी ही व्हरायटी पाहिली होती. त्यानंतर मी लावण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात लावली पण मध्यंतरीच्या दरम्यानच्या काळात साधारण एखादा वळवाचा पाऊस होईल अशा हिशोबाने आपली पावसाळी व्हरायटी जमून जाईल अशा अनुषंगाने मी एप्रिलमध्येच लागवड केली, जी करायला नव्हती पाहिजे. त्यानंतर आमच्या विभागात एकही पाऊस झाला नाही वळवाचा, त्यामुळं मला या व्हरायटीच्या प्रोडक्शनला खूप त्रास झाला. आत्ता आपण साधारण 5 तोडे केले आहेत. 5 तोड्यानंतर आत्ताची फळांची साईज, कलर, क्वालिटी आपल्या समोर आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की कोणापर्यंत चुकीचा मेसेज किंवा कंपनी प्रतिनिधीकडून काही मिसलिडिंग स्टेटमेंट जर गेली तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेवर, उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून एक फार्मर टू फार्मर कमिटमेंट म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हरायटीबद्दल सांगायचं, आता 2 मोठे पाऊस झालेत आपल्या रिजनमध्ये. या पावसाचा या व्हरायटीवर थोडासा पाल्यावर परिणाम झाला आहे, पण फ्रूट क्वालिटीवर कोणताही परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. कोणताही स्क्रॅच नाही, काही नाही. कलर पण खूप छान आहे. तर साईज म्हणाल तर 80 ते 90 ग्रॅमची आपल्याला आत्ता सरासरी आहे. किंग साईजचा माल या व्हरायटीला तयार होत नाही. सर्वात महत्त्वाचं हे लक्षात घ्या. व्हरायटीला क्वालिटी जरी दाण्याला चांगली असेल, टोमॅटोच्या फळाला खूप चांगली क्वालिटी येते, परंतु वजन नाही आहे म्हणावं असं. कदाचित माझ्या लागवडीच्या पिरियडमुळं ते नसेल. अशी क्वालिटी फळाची, कोणताही स्क्रॅच आज मी तिला प्लॉटवर नाही आहे, फळावर अशा पद्धतीने. आणि आपली प्रॅक्टिस पण खूप चांगली आहे, त्यामुळं सेटिंग वगैरे. आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं, याची किंग साईज होत नाही, त्यामुळं सरासरी जी मालाची तर साधारण 100 क्रेट जर 1 नंबर मालाची निघाली तर 35 क्रेट हे मीडियम मालाचे आणि